प्रत्येक वर्षी हिवाळा येत असतो. हिवाळा जात असतो. प्रत्येक ऋतू येतात. प्रत्येक ऋतू जातात. पावसाळा येतो, निघून जातो. उन्हाळा येतो, निघून जातो. अगदी त्याप्रमाणे कुणालाही चाहून न लागू देता आपसुकपणे हिवाळा येतो आणि जातो. काही जणांसाठी हा काळ गुलाबी थंडीचा, अतिशय रोमांचकारी, अंगावरती शहारे आणणारा, काहींसाठी विशिष्ट प्रकारचे प्रसंग निर्माण करणारा, तर काहींसाठी फक्त आणि फक्त काही प्रसंगाच्या आठवणी देऊन जाणारा. माझ्यासाठी हा हिवाळा किंवा या अगोदरचेही हिवाळे आणि यापुढेही येणारा कोणत्या स्वरूपाचा होता हे जाणून घेणं नेहमीच माझ्यासाठी कौतुकाचं आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यामध्ये, जणू प्रत्येकच हिवाळ्यामध्ये माझ्या अंगामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा संचारते. जणू काही मला स्वतःवरती प्रेम होतं. नवनवीन अनुभव येत असतात. निसर्गाची जी काही कलाकृती आहे, ज्याला आपण सृष्टी म्हणतो, कोणी पृथ्वी म्हणतात, कोणी वसुधा म्हणतात, तर कोणी अजून काही बरीचशी नावं दिलेली आहेत. या अशा पृथ्वीवरती निसर्गाने बनवलेल्या सौंदर्याचा आविष्कार हिवाळ्यामध्ये जाणून घेण्यास एक वेगळीच मजा अनुभवते. प्रत्येक वर्षी कुणावर नाही तरी स्वतःवर तरी प्रेम करून बघावा असा आभास जणू या हिवाळ्यामध्ये स्वतःच होऊन जातो. स्वतःच जे अस्तित्व आहे, आजवर प्रत्येक जण जो नाकारत आलेला आहे. अस्तित्व म्हणजे काय तर तुमच्याकडून भूतकाळात झालेल्या चुका, तुमच्याकडून भविष्यकाळात होणाऱ्या चुका, कळत असो न कळत असो, जाणून बुजून असो, कोणत्याही प्रकारच्या असो, तुमच्या जे काही अचिव्हमेंट्स आहे, तुमचे जे काही पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार, तुमच्या चांगल्या सवयी, तुमच्या वाईट सवयी, तुमच्या चांगल्या अचिव्हमेंट्स, तुमचे फेल्युअर्स, तुमचे गोल, तुमचे ड्रीम्स, ज्याही काही गोष्टी आहेत, या सर्वांमध्ये एकही गुण दोष न काढता किंवा कुठल्याही गोष्टीवरती पोट न ठेवता तुम्हाला या सर्व गोष्टी निशी